नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सावनी सीसीटीव्ही फुटेज डिलीट करायला बघत असते आणि ते ऑलमोस्ट डिलीट होत आलेलं असतं. त्याच वेळेला मुक्ता आणि सागर दोघंजणही सोसायटी रूमच्या दिशेने धाव घेत असतात आणि सावनी कोण येतंय की नाही याकडे तिचं पूर्ण लक्ष असतं. सीसीटीव्ही फुटेज जोपर्यंत डिलीट होत नाही तोपर्यंत तिचा जीव अगदी अडकलेला असतो. तेवढ्यातच आता सागर आणि मुक्ता दोघंजणही ते दरवाजा उघडतात आणि पटकन आतमध्ये शिरतात. तिकडून सावनी गायब झालेली असते. सागर मुक्ता आजूबाजूला बघतात परंतु त्या रूममध्ये कोणीही नसतं. नंतर मग आता सागर हा तो बघायला लागतो. त्याचबरोबर तिथे आता वॉचमन येतो आणि म्हणतो की मॅडम काय झालं? तेव्हा ती म्हणते की मला जरा फुटेज बघायचं होतं. तेव्हा वॉचमन म्हणतो की अहो मॅडम, तुम्ही मगाशीच तर हे सीसीटीव्ही फुटेज बघून गेलात ना? तेव्हा मुक्ता म्हणते की ॲक्च्युली हो, मी बघितलं होतं, परंतु मला पुन्हा जरा प्लीज बघायचं आहे सीसीटीव्ही फुटेज. तुम्ही दाखवाल का? तेव्हा तो म्हणतो की हो मॅम थांबा, मी पीसी ऑन करून देतो. असं म्हणून आता वॉचमन हा पीसी ऑन करतो आणि सगळे सीसीटीव्ही फुटेज असतात ते पूर्ण ब्लँक असतात. सगळ्या स्क्रीन देखील ब्लँक असतात. मुक्ताला तो विचारतो की मॅडम, हे सगळे सीसीटीव्ही फुटेज दिसत कसे नाहीत? तुम्ही काही केलं आहे का मगाशी? म्हणजे हे सगळे सीसीटीव्ही फुटेज गायब झालेत म्हणून विचारलं. मुक्ता म्हणते की नाही हो, मगाशी मी सीसीटीव्ही फुटेजला काहीच केलेलं नव्हतं. मग सागर म्हणतो की मग मुक्ता हे कसे दिसत नाहीत? मुक्ता म्हणते की सागर, अहो फक्त मी या सीसीटीव्ही फुटेजला जे मला हवं आहे ते फक्त पेनड्राईव्हमध्ये कॉपी करून घेतलं होतं. दॅट्स इट. मी बाकी काही केलेलं नव्हतं. कुठल्याही फुटेजला काहीच केलं नव्हतं. सागर म्हणतो की एक मिनिट जरा थांबा, मला चेक करू दे. असं म्हणून सागर हा ते फुटेज चेक करायला जातो आणि सगळं काही चेक करत असतो. आजूबाजूला किंवा साखरपुड्याच्या दिवशीचा तो फुटेज सगळं काही चेक करतो आणि मग ते सगळे फोल्डर्स ओपन करतो. त्याला ते फोल्डर्स ओपन केल्यानंतर त्याला समोर लिहून येतं की सगळे फाईल्स फॉर्मॅट केलेले आहेत. सागर म्हणतो की मुक्ता, हे सगळे फाईल्स तुम्ही फॉर्मॅट केलेत का चुकून? बघा ना, काहीच दाखवत नाही आहेत. मग मुक्ता म्हणते की सागर, असं कसं होईल? मी हे सगळे फाईल्स फॉर्मॅट कसे काय करेन? मलाही माहिती आहे ना की हे फाईल्स कसे कॉपी करायची किंवा काय करायचे. मी जस्ट फक्त ते फोल्डर कॉपी करून घेतलं होतं. म्हणजे त्या दिवशीची क्लिप घेतली होती. मग हे अचानक फॉर्मॅट कसं काय झालं? मला इतकं तर समजतं ना सागर की कॉपी कसं करायचं आणि फॉर्मॅट कसं. आणि मग आता वॉचमन गप्प होऊन जातो आणि मुक्ता विचार करते की अचानक हे फुटेज मगाशी तर दिसत होतं, आता फॉर्मॅट कसं काय झालं असेल? हे कोणी केलं असेल? इथे अभिषेक तर नाही आहे. याचा अर्थ सावनीने हे सगळं केलं आहे. मगाशी ती माझ्या रूममध्ये आली होती, तिथे लाईट्स घालवले आणि आता इथे सीसीटीव्ही फुटेज डिलीट करून टाकले. मुक्ताला यामागचा खरा सूत्रधार समजलेला असतो. आता सागरही त्या फुटेजकडे बघतो. त्यालाही समजतं की नक्कीच इथे काहीतरी घोळ आहे, कारण कुठेतरी पाणी मुरत आहे. सागर मुक्ताला धीर देतो आणि म्हणतो की मुक्ता शांत व्हा, चला आपण जाऊया. असं म्हणून तो मुक्ताला तिकडून घेऊन जातो आणि वॉचमन मात्र तिथे फुटेज बघतच राहिलेला असतो परंतु काहीच दिसत नाही. आता सागर हा मुक्ताला तिकडून घेऊन जातो आणि सागर म्हणतो की मुक्ता, हे बघा शांत व्हा, तुम्ही अजिबात विचार करू नका. तर मुक्ता म्हणते की पण सागर, हे असं कसं झालं असेल? सागर म्हणतो की जाऊ दे, आता आपण नंतर काय ते बघू. असं म्हणून सागर आणि मुक्ता तिकडून निघून जातात आणि मात्र दोघंजणं निघून गेल्यानंतर सावनी तिथून बाहेर येते. सावनी जिन्यामध्येच लपलेली असते. ते दोघं जाण्याची वाट बघत असते. जेव्हा सागर आणि मुक्ता दोघंजणही निघून जातात त्यावेळेला मात्र सावनीला खूप आनंद झालेला असतो. ती गेल्यानंतर मुक्ताला ती म्हणते की ओ माय डिअर मुक्ता, कसं आहे ना, तू सावनीला कधीही हरवू शकली नाहीस. तू वेळेवर तर पोचली होतीस, परंतु मी तुझ्यापेक्षा 2 पावलं पुढे आहे ना नेहमीच, म्हणून तुझ्यापेक्षा अगोदर मी पोचले आणि तू थोडासा उशीर केलास यायला. मला तू पकडू शकली नाहीस, कारण प्रत्येक वेळेला ही सावनी जिंकणार आणि असंच होत राहणार. मुक्ता, मी प्रत्येक वेळेला तुला तुझ्या ध्येयापासून लांब ठेवणार आणि आता हरणार फक्त तू आणि जिंकणार फक्त मी. नंतर मुक्ता घरी येऊन सगळ्यांसाठी नाश्ता बनवत असते आणि तो सगळ्यांना देत असते. त्याच वेळेला आता मुक्ताच्या डोक्यात मात्र ते सगळे सीसीटीव्ही फुटेजचेच विचार सुरू असतात. नंतर सगळेजण गप्प बसलेले असताना स्वाती आनंदाने फोनवर बोलत बोलत येते आणि म्हणते की अरे वा, मुंडावळ्या तयार आहेत, छान आहे, ठीक आहे. तेव्हा मग आता असा मुंडावळ्यांचा विषय काढल्यानंतर सागर तिच्याकडे डोक्याला हात लावून बघायला लागतो, कारण सगळ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम ती करत असते. त्यावेळेला स्वातीच्या लक्षात येतं की सगळ्यांसमोर हा लग्नाचा विषय काढून तिने फार मोठी चूक केली. म्हणून मग आता स्वाती म्हणते की बरं ठीक आहे, चालेल, मी तुमच्याशी नंतर बोलते हा जरा. असं म्हणून ती फोन ठेवून देते आणि मुक्ता मात्र नाश्ता देत असताना तिथे सावनी जाते आणि म्हणते की मुक्ता दे, मी काही मदत करू का?
तेव्हा मग मुक्ता तिला हात दाखवून थांबवते आणि म्हणते की नाही, काही गरज नाही आहे, मी करेन. असं म्हणून आता ती प्लेट घेते आणि तिथून निघून जाते. आणि मुक्ताचा सावनीवर खूपच राग असतो, म्हणून तो राग ती काही बोलून दाखवत नाही, परंतु तो कृतीतून मात्र सिद्ध होत असतो. तर सगळेजण बसलेले असतात. मुक्ता नाश्त्याची प्लेट खाली ठेवते आणि मग त्या प्लेटमधली एक प्लेट घेऊन ती इंद्राला देते आणि इंद्राला म्हणते की मम्मी हे घ्या, खाऊन घ्या. तेव्हा इंद्र तिच्यावर संतापते आणि म्हणते की ठेवते तिकडे, मला कशाला पोहे देत आहेस? अगं, हे पोहे बिहे देऊन काय उपयोग होणार आहे का? अगं, हे लग्न मोडलं तुझ्यामुळे आणि आता पोहे खायला घालून काय करणार आहेस? नको ते पोहे मला. असं म्हणून आता मुक्ताला ती इन्सल्ट करते. त्यावेळेला सागर आता मुक्ताला नजरेनेच खुणावतो की शांत व्हा. त्यानंतर मग आता इंद्रा म्हणते की सगळी लग्नाची तयारी सुरू आहे आणि तो अभिषेक लग्नाला नकार देतोय. आता मुंडावळ्या काय तयार आहेत म्हणते आणि नंतर ती म्हणते की बरं लकी, मगाशी तुला कोणाचे ते फोटो आले होते? तेव्हा तो म्हणतो की पत्रावळ्यांचे, म्हणजे पत्रिकांचे फोटो आले होते. म्हणजे कसे काय मायना असतील, मजकूर वगैरे सगळ्या पत्रिका तयार झालेल्या आहेत. तेव्हा मग ती म्हणते की बघितलंस का सागऱ्या, पत्रिका वगैरे सगळं काही तयार आहे, सगळ्या गोष्टी तयार आहेत, परंतु हे लग्नच होत नाही आता तर काय करणार? तुझी ही बायको तिच्या मनातून कितीही काही केलं तरी संशय जात नाही. हे सगळं आता तयारी इतकी तामझाम केलेलं सगळं काही वाया जाणार. तेव्हा मग आता मुक्ता त्यावर बोलून दाखवते की मम्मी, हे सगळं वाया गेलेलं चालेल, परंतु आपल्या कोमलचं आयुष्य वाया जाऊन चालणार नाही. तिच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम नको पुढे जाऊन. तेव्हा मग इंद्रा म्हणते की मुक्ता, तुला फक्तच काळजी आहे का गं आमच्या कोमलच्या भविष्याची? आम्हाला काळजी नाही असं वाटतंय का तुला? आणि आम्हाला सगळ्यांना तो अभिषेक बरा वाटतो, कोमलसाठी चांगला वाटतो, परंतु तुम्हीच या सगळ्यामध्ये खोडा घातला आहे. तुलाच एकटीला कोमलची काळजी आहे असं दाखवतेस तू. अगं, खरं तर तुझ्यामुळेच हा सगळा प्रॉब्लेम झाला. तू सारखी-सारखी त्या अभिषेकवर संशय घेते, सारखी-सारखी पहिल्या दिवसापासून त्याला घालून पारून बोलते. म्हणूनच तर त्याने हे लग्न मोडलं आणि म्हणून तो हे लग्न करायला आता तयार नाही. परंतु हे सगळं बघत असताना सावनीला खूप आनंद होत असतो. आणि मग इंद्रा म्हणते की मुक्ता, अगं तू हे जे काही करतेस ना, खरंच खूप चुकीचं करते. सागऱ्या, समजाव ना हिला, ही अशी काय वागते? अगं मुक्ता, आजपर्यंत मी तुला सगळं काही समजून घेतलं. तुला माझ्या पोरीसारखं मानलं. तुझ्या सगळ्या अवगुणांकडे मी दुर्लक्ष केलं, परंतु तरी तू काय ऐकायला तयारच नाही. अगं, तू हे सगळं का करते? अगं, नको हे करू सगळं. बघ, माझ्या पोरीकडे बघ, तू सगळ्यांना खायला देते, कसा आम्ही नाश्ता करणार? माझ्या पोरीचा चेहरा बघ, कसा सुकून गेला आहे पार. किती वेळा ती अभिषेकला फोन करते, पण तो अभिषेक फोन उचलत नाही. तिचा चेहरा परून गेलाय. कालपासून बिचारीने काय खाल्लं-पिल्लं पण नाही, काहीच केलं नाही. बिचारी अशीच बसून आहे. आणि तुला काय वाटतं की मी खाऊ पिऊ? खरंच मला हे सगळं जमणार नाही. माझ्या मुलीच्या आयुष्याची अशी वाट लागताना मी बघू शकत नाही. आणि माझ्या मुलीचं त्या अभिषेकवर लय मनापासून प्रेम आहे, परंतु तरीही तिला हे सगळं सहन करावं लागतंय. आणि कोणामुळे? तर फक्त तुझ्यामुळे ती हे सगळं सहन करते. काय गरज आहे तुला हे सगळं करण्याची? बघ, माझी कोमलला कसं वाटतंय. सागऱ्या, नाही रे नाही, मला हे सगळं नाही सहन होत. खरंच तू काय करणार आहेस याच्यावर? तेव्हा मग आता ती म्हणते की हे बघ सागऱ्या, जर माझ्या मुलीचं लग्न अभिषेक संगती नाही झालं ना, तर मग मी काही खरं नाही. मी काही करेन हे माझं मला सांगता येणार नाही. तेव्हा मग आता इथे स्वाती म्हणते की मम्मी तू शांत हो. प्लीज असा राग आणि आताताईपणा करू नको. आणि मुक्ता, खरंच हे सगळं चुकतंय. यावेळेला तू विचार करतेस ना, ते अत्यंत चुकलेलं आहे. अगं, अभिषेक खरंच खूप चांगला आहे. प्लीज तू चुकीचा विचार करू नको. आणि दादूस, मी काय म्हणते की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडतायत, खूप चुकीचं होत आहे ना. आपण सगळ्यांनी अभिषेकशी बोललं पाहिजे. सगळ्यांनी यावर तोडगा काढला पाहिजे. त्यावर आता सागर म्हणतो की हे बघ, मला माहिती आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. मग आता लगेच स्वातीला बोलतच इंद्रा म्हणते की बरं मला सांग सागऱ्या, तू त्याच्या क्लिनिकमध्ये जाणार होता ना, मग काय झालं? तो अभिषेक भेटला का तुला? त्याच्याशी बोललास का तू? तेव्हा आता सागर म्हणतो की ॲक्च्युली मम्मी, मी त्याच्या क्लिनिकमध्ये तर गेलो होतो, परंतु त्याचं क्लिनिक बंद होतं. आणि मग क्लिनिक बंद होतं, त्याचा फोनही लागत नव्हता आणि त्याच्या घरी तर मी काही गेलो नाही. मग आता मला समजत नाही की काय करायचं. तेव्हा मग आता इंद्रा म्हणते की बघितलं, मी तुला सांगितलं ना, काही ठीक होणार नाही. तो अभिषेकने आता लग्नाला नकार दिला म्हणजे तो हे लग्न आपल्या कोमलबरोबर करणारच नाही. किती मोठे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत आणि हे सगळं आता फक्त मुक्ता तुझ्यामुळे घडतंय. तू जर काही असं केलंस ना, तर पुन्हा याद राख. आणि सागऱ्या, आता काही व्हायचं राहिलेलं नाहीये.
मी तुला एक गोष्ट सांगून ठेवते. जर माझ्या कोमलचं लग्न अभिषेक संगती झालं नाही आणि जर माझ्या कोमलच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर सांगून ठेवते, की माझ्यापेक्षा वाईट बाई कोणीही नसणार आहे. माझ्यापेक्षा कोणीही या घरात वाईट दिसणार नाही तुम्हाला. आणि जर हे लग्न होऊ शकलं नाही, तर मी काय करेल, तर मी हे घर सोडून कायमची इथून निघून जाईल. मी या घरामध्ये थांबणारच नाही, असं इंदिरा आता बोलून दाखवते. त्याच वेळेला आता इथे सागर म्हणतो, की "मम्मी, अगं काय बोलतेस काय तू हे? तुला कळतंय का? उगीच काहीही चुकीचे निर्णय तू घेऊ नकोस आणि उगीचच चुकीच्या दिशेने काही पाऊल टाकू नकोस." तेव्हा मग आता सागर म्हणतो, की "अगं मम्मी, असा निर्णय घेण्याच्या अगोदर जरा सगळ्यांचा विचार कर. अगं हे बघ, असं नको चुकीचं वागू." मग इंदिरा म्हणते, की "काय करू मी सागऱ्या? माझ्यासमोर काही पर्यायच नाही उरले आहे. काय करायचं मला काहीच कळत नाही." "अरे सागर, हे सगळं इतकं चुकीचं घडतंय. किती वेळा मी मुक्ताला समजावलं, की नको, असं करू नको. परंतु तरीही तू असं चुकीचं का वागतेय मला खरंच कळत नाही. हे बघ मुक्ता, लक्षात ठेव, जर माझ्या मुलीचं लग्न झालं नाही ना, तिने काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं, तर माझ्यापेक्षा वाईट बाई कोणीही नसेल, लक्षात ठेव." असं वारंवार ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला मात्र आता इथे सागर म्हणतो, की "मम्मी हे बघ, तू शांत बस. काहीही चुकीचा विचार करू नको. मी आहे ना, मी सगळं काही नीट करेन." तर इथे सावनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. सावनी म्हणते, की "वा, ही तर भारी स्कीम आहे. मला तर वाटलं होतं, की ही इंद्रा कोळी तिच्या सुनेला म्हणजेच मुक्ताला या घराच्या बाहेर काढेल. परंतु इथे वेगळेच कमाल दिसते. इथे तर वेगळंच दिसतंय. म्हणजेच मुक्तासोबत इंद्रा कोळी पण या घरातून बाहेर जाणार. म्हणजे घरातला हा सगळा जो काही घाण आहे ती साफ होणार. वा सावनी वा, एकात दोन फ्री घालवलेस तू." असं म्हणून ती खुश होत असते. त्याच वेळेला आता कोमल ही सारखी सारखी फोन घेऊन असते. सागरला ते बघून त्रास होत असतो. सागर म्हणतो, की "कोमल, हे बघ, तो फोन आधी पहिले बाजूला ठेवून दे. ठेव तो खाली फोन. किती वेळा तो फोन हातात घेऊन अशी बसणार आहेस? अजिबात गरज नाही आहे काही हे सगळं करण्याची. मी तुला सांगितलेलं आहे ना, सगळं काही व्यवस्थित होईल. मी तुझा दादूस अजून आहे ना, मी असं काहीही तुझ्या बाबतीत चुकीचं घडू देणार नाही. तुझं लग्न होणार आणि होणार. मी तुला शब्द देतो. वचन देतो मी तुला, की तुझं लग्न त्या अभिषेकसोबतच होणार आहे." असं म्हटल्यावर आता कोमलच्या जीवात जरासा जीव येतो आणि इंद्रालाही बरं वाटतं. सागर म्हणतो, की "हे बघ, काही चिंता करू नकोस. मी आहे ना, मी सगळं काही व्यवस्थित करेन आणि मी तुला शब्द देत आहे, की तुझं लग्न ही त्या अभिषेकचीच होणार आहे. आता तरी खुश? आणि हे बघ, आता नाश्ता करून घे, खाऊन घे, नाहीतर मग चेहऱ्यावर ग्लो कसा येणार? अगं 4 दिवसात लग्न आहे तुझं. चल खाऊन घे लवकर." असं तो तिला बोलतो. मग आता सावनी येते आणि म्हणते, की "सागर, अरे असं काय बोलत आहेस तू? अरे मुक्ताचा बोलण्याचा जरा तरी विचार कर ना. मुक्ता जे काही बोलते ते मला वाटत नाहीये की चुकीचं आहे. म्हणजे त्या अभिषेकवर समजा जर मुक्ताचा विश्वास नाहीये, तर मग तो तसा नसेल ना. कारण मुक्ता आजपर्यंत जे काही बोलली आहे, ते अगदी खरंच बोलली आहे. आणि जर तो खरंच अभिषेक आपल्या कोमलला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर? तर आपण काय करणार आहोत? जर कोमलचं त्याच्याशी लग्न झालं, तर मात्र आपल्या हातामध्ये नंतर काहीच राहणार नाही. मग काय करणार आहोत आपण? जर तो अभिषेक मुक्ता म्हणते तसंच फ्रॉड निघाला तर? आता इथे मुक्ताला काही समजत नसतं, की सावनी अचानक तिची बाजू घेते. तेवढ्यातच आता इथे इंद्रा उठते आणि इंद्रा म्हणते, की "ए स्वाते, आण गं, तो कोयता आण जरा. बघू दे, मला ना हिची जरा जीभच छाटून घ्यायची. किती वेळा हिला सांगितलं, की आमच्या मॅटरमध्ये बोलायचं नाही. तरी पण सारखी-सारखी आमच्यामध्ये बोलायला येते चिचुंद्रीसारखी. किती वेळा सांगितलं मध्ये-मध्ये बोलू नको, तरी पण सारखी-सारखी मध्ये-मध्ये बोलायला येते. हे बघ, तुला आमच्याशी काही घेणं-देणं नाही. इथे राहिली ना, ती गपचूप राहायचं. या मुक्ताने तुला इथे ठेवून घेतलंय ना, तर गपचूप इथे राहायचं. नाटक करायचं नाही. नाहीतर मात्र मी तुला कधीच सोडणार नाही. हे जे काही आमच्या घरातले मॅटर आहेत, ते आम्ही आमचे बघून घेऊ. तुला यामध्ये बोलण्याची काहीच गरज नाहीये. जर पुन्हा तोंड उघडलंस, तर बघ, माझ्यापेक्षा वाईट बाई कोणी नसणार. तुझं तोंड बंद करायचं, तोंड बंद. अगं, तुझ्यामुळे ज्या काही गोष्टी या घराने भोगल्यात ना, त्या बस झाल्या. आता स्वतःचं तोंड उघडलं ना, तर बघ मी काय करेन ते. माझं कोमलच्या लग्नामध्ये बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाहीये. आणि एक शब्द पण मध्ये बोलू नको. नाहीतर तुझी स्वरात काढेन मी. लक्षात ठेव, तोंड बंद ठेवायचं." आणि मुक्ताकडे जाऊन ती मुक्ताला म्हणते, की "आणि तू गं, आत्ताच्या आत्ता जाऊन त्या अभिषेकची माफी मागायची." तेव्हा मग सागर म्हणतो, की "अगं मम्मी, मी मागितली ना माफी त्या दिवशी, बघितलंस ना तू." तेव्हा मग इंद्रा म्हणते, की "अरे सागर, मीनी पण माफी मागितली. किती वेळा, 1000 वेळा माफी मागितली. परंतु जिने चूक केली आहे, तिने माफी नको का मागायला?" असं म्हटल्यावर आता इथे सावनीला तर खूपच आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर मग आता इंद्रा म्हणते, की "मुक्ताने चूक केली तर मुक्ताच माफी मागेल." आता मुक्ता यावेळेला काय करावं तिला काही सुचत नाही. मग इथे इंद्राचा शब्द ठेवण्यासाठी म्हणून मुक्ता म्हणते,
की ठीक आहे, हो, चूक माझ्याकडून झाली ना, तर मीच मागेन अभिषेकची माफी. ठीक आहे, मी अभिषेकची माफी मागायला तयार आहे, असं मुक्ता बोलून दाखवते. त्याच वेळेला इथे आता इंद्राला देखील मुक्ताचा थोडासा का होईना परंतु अभिमान वाटतो, कारण मुक्ता तिचा शब्द पडू देत नाही. कोमललाही आता हे सगळ्यामुळे खूप वाईट वाटतं, कारण तिच्या मुक्ता वहिनीला, लाडक्या मुक्ता वहिनीला माफी मागावी लागणार असते. तर इथे सावनी मात्र खूपच खुश असते. सावनी म्हणते की वा, फायनली मुक्ता ही त्या अभिषेकची माफी मागणार. मला जे काही हवं होतं तेच आता घडणार आहे. मुक्ता, खरं तर मला जे काही घडून घ्यायचं होतं ना, ते सगळं या मी अभिषेकच्या मार्फत घडवून घेत आहे. आणि जरीही अभिषेक प्यादा असला तरीही या खेळाची राणी मी आहे. एकमेव राणी ही सावनी आहे. आणि जेव्हा तू त्या अभिषेकची माफी मागशील त्यावेळेला तुझा चेहरा जो काही पडेल, तुझी मान खाली जाताना पाहून जो काही आनंद मिळणार आहे ना, तो अप्रतिम असेल. आणि मला तुला त्यावेळेला बघायचंच आहे. मुक्ता जशी मान खाली घालून राहते ना, ते मला बघायचं आहे. आणि मुक्ता, काळजी करू नकोस, तुला यापुढे असंच जगावं लागणार आहे. कारण ही सावनी आता तुझ्या मागे टपलेली आहे. काही झालं तरीही ही तुला शांत बसू देणार नाही. त्याच वेळेला आता सागर हा मध्येच ड्रॉवर उघडायला येतो आणि मुक्ता एक वस्तू घेऊन ड्रॉवर लक्ष नसताना बंद करून टाकते. आणि सागरचा हात आता मध्येच चिमटला जातो. आता मुक्ता म्हणते की सागर काय झालं? सागर जोरात आई गं असं ओरडतो. मुक्ता म्हणते की सागर तुम्ही पण ना, काय असा हात मध्येच घातलात? तेव्हा मग आता सागर म्हणतो की मुक्ता हे काय करताय तुम्ही? त्या अभिषेकचा राग माझ्यावर काढताय की काय? तेव्हा मुक्ता म्हणते की सागर अहो असं कसं बोलताय तुम्ही? मी का तुमच्यावर असा राग काढीन? बरं बसा तुम्ही तिकडे जाऊन, मी तुम्हाला मलम लावून देते. आणि असं म्हणून मुक्ता फर्स्ट एड बॉक्स घेऊन त्याच्याकडे जाते आणि मग त्याला लावून देत असते. सागर म्हणतो की मुक्ता अहो काय करताय तुम्ही? हे तुमचं लक्ष कुठे होतं? मुक्ता म्हणते की सागर तुमचं पण चुकलं. तुम्ही उगीचच हातमध्ये कशाला घातला? माझं लक्ष नव्हतं खरं, परंतु तुम्ही तरी हातमध्ये कशाला घालायचं उगीत? जाऊ दे, तुमचं पण ना सागर वेगळंच असतं. तेव्हा मग आता सागरच्या हाताला मुक्ता मलम लावून देत असते आणि म्हणते की त्रास होतोय का? त्यावेळेला आता सागर तिच्याकडे बघत असतो आणि मुक्ताला म्हणतो की खरं तर मुक्ता, मला त्रास होतोय. मी अभिषेकची माफी मागितली ते ठीक आहे, परंतु तुम्ही अभिषेकची माफी मागणार आहात याने मला खरंच कुठेतरी खूप त्रास होतोय. मला वाईट वाटतं या सगळ्याचं आणि मला नाही पटत आहे की तुम्ही कोणाची तरी माफी मागणार आहात. पण मुक्ता प्लीज मला समजून घ्या. या घरातल्यांचा आनंद हा माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. काहीही झालं तरीही हा आनंद टिकून ठेवण्यासाठी मी काही करू शकतो. जेव्हा आपल्या घरात स्वाती आणि सई खेळत असतात आणि जेव्हा आपल्या घरामध्ये कोमल ही टी व्हीवर डान्स बघून नाचत असते, जेव्हा मम्मी खुश असते या सगळ्यांना बघून आणि लकी जेव्हा सगळ्यांसाठी चायनीज घेऊन येतो स्वतःच्या पैशांनी, तेव्हा मम्मीला जो काही आनंद होतो तो आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. माझ्या घरातल्यांचा सगळ्यांचा आनंद माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा आहे. माझ्या घरातले हे खूप खुश असले, माझे घरातल्या बहिणी, माझे सगळेजण हे खुश असले की सागर हा कोळी खूप खुश असतो. आणि मला याचा खूप आनंद होतो की माझ्या घरातली फॅमिली पूर्णपणे खुश आहे. आणि हेच मला बघायचं असतं, त्यांचा मला दुःख कधी बघवत नाही. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सागर बरोबर आहे अगदी, तुमचं काही चुकीचं नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना आनंदात बघायला आवडतं, परंतु सागर हा आनंद थोड्याशा वेळासाठी असेल तर ते चुकेल ना. जेव्हा स्वातीताई तिच्या नवऱ्याच्या बाबतीत चुकल्या होत्या, कार्तिकच्या बाबतीत जेव्हा त्याचा खरा चेहरा समोर आला तेव्हा तुम्हीच स्वातीताईंना त्याच्यापासून लांब राहायला सांगितलं ना आणि त्यांचं स्वतंत्र आयुष्य तयार करायला सांगितलं. मग आता कोमलच्या बाबतीत का मागे जात आहे? तेव्हा सागर म्हणतो की हे बघा मुक्ता, त्यावेळेला कार्तिक चुकीचा होता हे सिद्ध झाला होता, परंतु तुम्ही अभिषेकच्या बाबतीत सगळं काही सिद्ध करायला बघताय, पण पुरावे तर सापडत नाहीच आहेत ना. काहीच पुरावा नाही आहे. मुक्ता म्हणते की येस, पुरावाच तर नाही आहे ना माझ्याकडे. मग आता सागर म्हणतो की मुक्ता प्लीज स्वतःला असं वाईट वाटून घेऊ नका, असा चुकीचा विचार पण करू नका. जाऊ दे, जे काही होईल ते अगदी व्यवस्थितच होईल. मुक्ता म्हणते की नाही सागर, हे बघा मला माहिती आहे यावेळेला जाऊन मला त्या अभिषेकची माफी मागायची आहे आणि मी ती माफी मागणार आहे. सागर म्हणतो की आता तुम्ही ज्या मार्गावर चालते त्याच मार्गावर राहा, मागे फिरू नका आणि एकदाच हे सगळं संपून कोमलची आनंदाने या घरातून आपण पाठवणी करूया, असं सागर तिला म्हणतो. त्याच वेळेला मुक्ता म्हणते की हो, संपवायचं तर आहे सगळं, असं म्हणून आता इथे ती हे सगळं विचार करत असते. त्याच वेळेला तर इथे सावनी ही अभिषेक क्लिनिकमध्ये असताना त्याला कॉल लावते आणि म्हणते की अभिषेक, आपल्यासाठी गुड न्यूज आहे, आपण आपल्या लढाईतला पहिला टप्पा जिंकलोय. तेव्हा मग तो म्हणतो की काय काय झालंय? मी काही चुकीचं केलंय का? आणखी तुम्ही उलटा टोमणा मारताय का मला?
तेव्हा सावनी म्हणते की अरे नाही मूर्खा, ऐकून घे मी काय सांगते ते. आता मुक्ता तुझ्या ऑफिसमध्ये येणार आहे. तू म्हणतो की कशासाठी, आता काय करणार आहे ती आणखी. तेव्हा मग ती म्हणते की अरे ती मुक्ता ना तुझी येऊन माफी मागणार आहे आणि तुझी माफी मागून ती सांगणार आहे की या लग्नासाठी तयार हो. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की आर यू शुअर सावनी, सगळं हे मुक्ता करणार आहे? म्हणजेच मुक्ता गोखळे कोली स्वतः येऊन माझी माफी मागणार आहे, काय म्हणताय काय? तेव्हा मग आता ती म्हणते की हो खरं सांगते मी, मुक्ताला आता घरात जे काही घडतंय त्याच्यामुळे तुझी येऊन माफी मागावी लागणार आहे आणि ती आमच्या कोमलशी लग्न कर असं म्हणून तुझी माफी मागणार आहे. आता हे ऐकल्यानंतर मात्र तो खूपच खुश होतो. तो म्हणतो की वा, खरंच मला खूप आनंद झालाय. मग आता ती म्हणते की शॅम्पेन आहे का तुझ्याकडे, मग ती आता तू प्यायला सुरुवात करू शकतोस, म्हणजे मुक्ता आल्यानंतर हा. तेव्हा तो म्हणतो की वा वा, मला तर या बातमीने किती आनंद झालाय म्हणून तुम्हाला सांगू, खुद्द मुक्ता गोखळे कोली माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझी माफी मागणार आहे. खरंच आता इतक्या वर्षांचा जो काही माझा राग होता, जो काही माझा त्रास होता, त्याच्यावर या माफीने एक अशी सुखद फुंकर बसणार आहे ना, खरंच खूप आनंद होणार आहे मला. काय सांगू तुम्हाला मी, या आनंदाची बातमी तुम्ही मला दिलीच सावनी, कमाल असं म्हणून ती खुश होत असते. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की बरं ऐक माझं, इतक्या छोट्याशा विजयाने हुरवून जाऊ नको, अजून आपल्याला खूप काही जिंकायचं आहे. आता हा छोटासा विजय म्हणून तो इतका साजरा करू नकोस, लक्षात ठेव. आता मुक्ता ती जी काही बोलायला येते त्याच्याकडे नीट लक्ष दे आणि आता या छोट्याशा विजयाने काही उरवून जाऊ नको, माझी गोष्ट लक्षात ठेव, मी जे काही म्हणते ते ऐक. तेव्हा मग आता अभिषेक म्हणतो की काळजी करू नका, मी नाही हुरवून जाणार आहे, परंतु शॅम्पेनचं म्हणाल ना तर शॅम्पेन मी तुमच्याबरोबरच बसून पिणार आहे. मी काही एकटा पिणार नाही, कारण हा आपला विजय दोघांचा आहे. काही झालं ना तरीही सावनी, मी प्रत्येक वेळेला कुठेतरी डगमगतच होतो, कुठेतरी चुकत होतो, परंतु तुम्ही प्रत्येक वेळेला मला मात्र व्यवस्थित सावरून घेतलं, माझ्या प्लॅनला तुम्ही नीट साथ दिलेत, त्याबद्दल थँक्यू असं तू तिला म्हणतो. तर इथे मिहिका ही बाळासाठीचं स्वेटर विणत असतं. आता एक सुई उलटी एक सुई सुलट असं म्हणून ती ते स्वेटर विणत असते आणि तिच्या बाळाशी अगदी मनसोक्त अशा गोड गुलाबीने गप्पा मारत असते आणि म्हणते की बाळा, तुला माहिती आहे का, हे स्वेटर ना मी तुझ्यासाठी खास शिवत आहे, विणत आहे. आणि तुझी जी आजी आहे ना, मावशी आजी, ती खूप छान असे स्वेटर विणते, परंतु काय करणार, तुझ्या मावशी आजीला तर माहितीच नाही आहे की ते बबू या जगामध्ये येणार आहे. बरं बघ, आता मम्माची बॅटरी डेड होत आली आहे, आपण फोन चार्जला लावूया असं म्हणून ती तिचं स्वेटर तिथेच बेडवर ठेवते आणि निघून जाते. तेव्हा मग आता जेव्हा रूममध्ये हर्षवर्धन येतो तेव्हा त्याचं लक्ष त्या स्वेटरकडे जातं आणि मग तो स्वेटर घेतो, त्याच्यामधलं जे काही दोरा मोठासा असतो तो दोरा बाजूला खिचून काढतो, त्यातले धागेही काढतो आणि मग ते स्वेटर हातात घेतो आणि स्वतःच्या बूटला त्या स्वेटरने तो पुसायला लागतो. तेवढ्यातच तिथे मिहिका येते आणि मिहिका त्याच्या हातातून ते स्वेटर खेचून घेते आणि खूप चिडते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही, हे स्वेटर असं का घेताय तुम्ही, तुम्हाला लक्षात आहे ना तुम्ही काय करताय ते. आता इथून पुढे मी सांगून ठेवते, माझ्यावर राग आहे ना तर तो माझ्यावर सिद्ध करायचा, उगीचच माझ्या बाळाला या सगळ्याच्या मध्ये घ्यायचं नाही, त्याने तुमचं काय बिघडवलेलं नाही आहे. म्हणूनच आत्ता सांगते की पुन्हा माझ्या बाळाच्या वाटेला जायचं नाही, नाहीतर माझ्यासारखी वाईट कोणी नसेल, लक्षात ठेवा असं ती त्याला धमकी देते. नंतर आता मुक्ता ही अभिषेकच्या ऑफिसमध्ये आलेली असते. येस कम इन असं तो बोलतो, तेव्हा मुक्ता आलेली असते. मुक्ताकडे तो येऊन म्हणतो की अरे मुक्ता वहिनी, तुम्ही या या, हॅव अ सीट प्लीज, बसा ना. त्याच वेळेला आता इथे मुक्ता म्हणते की नाही, काहीच गरज नाही आहे, ॲक्च्युली मी इथे तुझी माफी मागण्यासाठी आली आहे. तेव्हा मग आता तो तर हे ऐकून खूपच मनातल्या मनात खुश होत असतो आणि मनातले मांडे बांधायला सुरुवात करतो आणि मुक्ता म्हणते की खरं तर माझं तुझ्या बाबतीत चुकलं, मी खूप चुकले आणि म्हणून मी तुझी माफी मागायला आले. काय, हेच ऐकायचं होतं ना तुला, की मी तुझी माफी मागणार आणि मग तू मला माफ करणार असं गोड गोड बोलणार, परंतु काय ना, मला घरात सांगितलं गेलं की तुझी माफी माग, म्हणून मी इथे माफी मागायला आले. खरं तर मला तुझी माफी मागून काहीच कमीपणा येणार नाही आहे, मी तुझी माफी मागून मी काही लहान होणार नाही आहे आणि मला माहिती आहे मी माणूस म्हणून कशी आहे, त्याच्यामुळे एका माणसासाठी किंवा एका माणसापुढे काही माफी मागण्यात वगैरे मला कमीपणा वाटत नाही किंवा काहीच जाणवत नाही. परंतु तू तू माणूस म्हणून मात्र खूप चुकलेला आहेस. तुझ्या बाबतीत जे काही घडतं ते मला चांगलंच माहिती आहे. तू माझ्यासमोर हा कितीही भोळेपणाचा चेहरा आणण्याचा प्रयत्न कर, कितीही चांगला माणूस आहेस असं दाखवण्याचा प्रयत्न कर, परंतु मला याच्याने काहीही फरक पडणार नाही. कारण तू मुळात कसा माणूस आहे, तू कसा आहेस, तुझी नियत कशी आहे, हे मला सगळं चांगलं माहीत आहे.
म्हणूनच माझ्यासमोर तरी ही नाटकं करू नकोस. हा भोळेपणा करण्याचा किंवा असा साधा हसण्याचा आव माझ्यासमोर तरी तू आणू नकोस. तू खरा कसा आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते, की "काय झालंय? पुढे बोल." तेव्हा मग अभिषेक म्हणतो, की "मुक्ता वहिनी, प्लीज असा चुकीचा विचार नका ना करू तुम्ही. प्लीज मी सांगतो तुम्हाला, तुम्ही उगीच माझ्याबद्दल संशय घेताय आणि माझ्याबद्दल संशय नका घेऊ. मी अगोदर जसा होतो तसा आता मी नाहीये. म्हणून प्लीज तुम्ही चुकीचं वागू नका." तेव्हा मुक्ता म्हणते, की "अरे, असं काय करतोयस? नको दाखवू हा भोळा चेहरा. इथे तर कोणी नाहीये. नो ऑडियन्स इज हिअर. त्यामुळे तू आता जे काही करायचंय ते करू शकतोस. डोंट वरी. मी इथे आहे. तू मला तुझा खरा चेहरा नक्कीच दाखवू शकतो." तेव्हा आता अभिषेक मात्र हसायला लागतो. हसत-हसत तो लांब जाऊन म्हणतो, की "येस, यू आर राईट मुक्ता वहिनी. तुम्ही बरोबर आहात. कसं आहे ना, मला हे जे काही करायचं आहे ना, ते मी करणारच आणि तुम्हाला मी किती भोळा चेहरा दाखवला, तरी काही तुम्हाला माहिती आहे मी कसं आहे ते. म्हणूनच तुम्ही मला अगदी योग्य ओळखलत बरोबर. मी चुकीचा आहे आणि मला कोमलशी लग्न करायचं आहे. आता मी चुकीचा आहे की बरोबर? माझं पहिलं लग्न झालंय की नाही झालंय याच्याशी काय फरक पडणार आहे? कारण कोणीही इथे समोर नाहीये आणि कोणीही इथे तुमचं ऐकून घेणार नाहीये. खरं तर तुमच्यावर राग आहे माझा, परंतु काय करणार? समोर कोमल आहे ना, मग म्हणून मला तिचा वापर करून घ्यावा लागतोय. म्हणते, "पण तुला लग्न करायचं आहे तर कोमलशीच का? तू माझ्यावरचा राग माझ्यावरच काढ, तिला कशाला?" तेव्हा मग आता तो म्हणतो, की "काय करणार? तुमच्यावर राग काढताना समोर कोमल आली. मग मात्र मला कोमलशी लग्न करावं लागेलच ना. तिला झालेला त्रास पाहून तुला त्रास होणार. म्हणून मला लग्न हे फक्त कोमलशीच करायचं आहे." असं तो चॅलेंज मुक्ताला देतो. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, की इंद्रा म्हणत असते, की "काय गं, काय झालं?" तेव्हा तिथे धावत-धावत आता कोमल येते आणि म्हणते, की "ढेंटेडॅन, आजचा स्पेशल नाश्ता सरप्राईज शिरा आहे." तेव्हा मग आता ती सगळ्यांना शिरा वाढत असते आणि तेवढ्यातच तिला इंद्रा म्हणते, की "काय गं कोमल, तू शिरा केला गोडाचा आणि त्याच्यामध्ये मनुके का नाही घातले गं?" तेव्हा ती म्हणते, की "ते काय आहे मम्मी, मला सावनीने सांगितलं, की काय-काय लोकांना मनुके आवडतात, काय-काय लोकांना नाही आवडत आणि अभिषेकला तर मनुके आवडतच नाहीत. म्हणूनच म्हटलं, की मनुके घालायला नको आणि मी नाही घातले." त्याच वेळेला आता मुक्ताला त्याचं बोलणं आठवतं, की "मला जशी शिऱ्यामधले मनुके आवडत नाहीत ना, मी त्यांना बाजूला फेकून देतो ना, तसंच मी माणसांच्या बाबतीतही करत असतो." आता हे जेव्हा मुक्ताला आठवतं, तेव्हा मुक्ता विचार करते आणि तिच्या लक्षात आलेलं असतं, की हे सगळं मुद्दाम अभिषेकने घडवून आणलेलं आहे आणि सावनी आणि अभिषेक एक टीम आहे तर. असा विचार आता मुक्ताच्या डोक्यामध्ये येतो आणि फायनली तिला प्रकाश पडलेला असतो, की सावनी ही अभिषेकसोबत मिळालेली आहे. आता मुक्ता ही सावनी व अभिषेकच्या विरोधामध्ये कशाप्रकारे पुरावे गोळा करत त्या दोघांना तोंडावर पाडणार, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.